केंद्रीय गृह मंत्री अमित शाह इन्होंने राज्यसभा में भाषण दरमियान किए वक्तव्य का आम्बेडकरी समाज संगठन संयुक्त समिति चंद्रपुर की ओर से जाहिर निषेध आंदोलन किया गया। संसद का शीतकालीन सत्र शुरू है। सत्र के दरमियान संसद के वरिष्ठ सभागृह में भारत के गृह मंत्री अमित शाह ने विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को लेकर अपमानजनक टिप्पणी कर महापुरुष को अपमानित करने का दुस्साहस किया है, जिसका तीव्र निषेध करते हुए आज आम्बेडकरी पक्ष संगठन व चंद्रपुर की जनता द्वारा शहर के मुख्य मार्ग पर स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतले के सामने बड़ी संख्या में एकत्रित होकर अमित शाह मुर्दाबाद के नारे लगाए। इस समय अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, रोहिदास राउत, बंडू नगराडे, प्रतीक डोरलीकर, सुरेश नारनवरे, राजस खोब्रागडे, अशोक फुलझेले, निर्मला नगराडे, गीता रामटेके, पंचफुला वेलेकर, प्रेरणा करमरकर, ज्योति रंगारी, वर्षा घड़से, अंजलि निमगडे, निर्मला पाटिल, संगमित्रा खोब्रागडे, अंकुश वाघमारे, केशव रामटेके, हरिदास देवगडे, हर्षल खोब्रागडे, भैया मानकर, नामदेव पिंपड़े, अंकुश वाघमारे, सुरेंद्र रायपुरे, राजकुमार जवादे, अवर सिंह गोथरा, पप्पू देशमुख, अनिल डहाके, रविंद्र मोटघरे, किशोर सवाने, अजहर शेख, इरफान शेख, बुद्ध प्रकाश वाघमारे, किशोर तेलतुमड़े, दिलीप वावरे, राजेश वनकर, राजू कीर्तक, आनंद शेंडे, सचिन पाटिल, अशोक सागोरे इनकी प्रमुख उपस्थिति थी। आज चंद्रपूर येथे अमित शाह गृहमंत्री देशाचे यांच्या विरोधात आज इथे निदर्शन आंदोलन आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आलं। त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांनी राज्यसभेमध्ये जे बाबासाहेबांबद्दल अपशब्द काढले आणि त्यांनी अपशब्द बाबासाहेबांबरोबर काढल्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेमध्ये संताप उसळलेला आहे। म्हणून अमित शाह यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि देशाचे प्रधानमंत्री यांनी त्यांचा ताबडतोब राजीनामा मागून घ्यावा, नाहीतर पुन्हा आंबेडकरी जनता संतप्त होईल। त्यामुळे ताबडतोब त्यांच्या राजीनाम्याची मागणी संबंध जनता करत आहे। आज आंबेडकरी समाज पूर्ण रस्त्यावर उतरला, पूर्ण भारतामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे। अमित शाह गृहमंत्री यांच्या विरोधात आणि आज विविध संघटना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाच्या सर्व प्रतिनिधी आणि विविध संघटना विविध पक्ष इथे एकत्र जमा झालेले आहेत। त्या पक्षाच्या वतीने आमच्या सर्वांची मागणी अशी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। सर्वात प्रथम आम्ही इथे अमित शाह यांचा निषेध करतो सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा मागून घ्यावा, एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद। हे बघा, परवा या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये बोलताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, या देशातल्या तमाम लोकांचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत अपशब्द वापरलेले आहेत आणि त्यांचा अवमान केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज सर्व आंबेडकरी आणि इतर समविचारी, पुरोगामी, लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी चंद्रपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आयोजित केलेलं आहे। अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये देशाच्या संविधानकाराच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचाच नव्हे तर संपूर्ण देशवासियांचा, बाबासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या लोकांचा अपमान आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहोत। अमित शहाने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या सगळ्या आंबेडकरी संघटनांची मागणी आहे। त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर या देशामध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि म्हणून आम्ही हे सगळे लोक या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज जमा झालो आहोत। विश्वाला शांती, प्रीती, मैत्रीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी त्रिवार अभिवादन करतो आणि भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य केलं, पार्लमेंटमध्ये अतिशय खालच्या शब्दांमध्ये बाबासाहेबांचा ज्याबद्दल जी शब्दरचना केली त्याच्याबद्दल आम्ही चंद्रपूरची तमाम जनता, आंबेडकरी चळवळीतली सर्व लोक, आंबेडकरांवर, बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्व लोक इथे एकत्रित झालेलो आहोत आणि त्या गृहमंत्र्याचा अमित शहाचा इथे निषेध करून राहिलो आहे, त्यांची आम्ही निंदा करून राहिलो आहे आणि लवकरात लवकर त्यांनी या देशाची संपूर्ण भारतवासियांची माफी मागावी आणि आपल्या पदाचा
राजीनामा द्यावा अशी आम्ही इथून घोषणा करतो आहे। बीजेपीचा चेहरा हा समोर आलेला आहे, जनतेच्या समोर आलेला आहे आणि आता जनतेने ऍक्शन मोड मध्ये ऍक्शन घेतली पाहिजे असं मला वाटतं।